Lesson number 17. Management of Forts and the Navy. Welcome to video number 3. Shivaji Maharaj raised several dockyards to build ships of various sizes. He gains control over old sea forts by winning them in battles. He repaired sea forts like Suvarnadurga and Vijayadurga. He built a new sea fort called Sindhudurga on the Kurti island near Malwan. He also built the fort of Khanderi near Mumbai. शिवरायांनी लहान मोठी जहाजे आणि नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. समुद्रातील जुने किल्ले जिंकून ते ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले. शिवरायांनी मालवणजवळ कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला सुद्धा त्यांनी बांधला. The Swaraj Navy include people belonging to various seafaring communities like Koli, Bhandari and Agri. Daulat Khan, Mainak Bhandari, Lai Patil, Darya Sarang, Tukoji Angre were some of the great men of his period skilled in naval warfare. स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यासारख्या विविध दर्यावर्दी जाती धर्माचे सैनिक होते. त्यांच्यामध्ये दौलत खान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यांसारखे नावाजलेले आरमारी योद्धे त्या काळात प्रसिद्ध होऊन गेले. Because of the Maratha Navy, the English, the Portuguese, the Siddhis and the Dutch who were the enemies of the Marathas began to fear and respect them. Their nuisance to Swaraj was reduced by raising an independent and strong navy. Shivaji Maharaj defined his territorial waters and established domination over the coastal area. He safeguarded his sea coast. This navy was the first of its kind in medieval India. This is why he is rightly regarded as the father of the Indian Navy. तर मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि डच अशा सागरावरील शत्रूंना त्यांची भीती वाटू लागली. त्यामुळे शत्रूंचा स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्यांच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीलगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून गौरव केला जातो. काय? फादर ऑफ द इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना मानले जाते. पुढील मुद्दा आहे इंटेलिजन्स डिपार्टमेंट. म्हणजे शिवरायांचं डिपार्टमेंट कसं होतं, इंटेलिजंट, ते आपल्याला या पॉईंटमधून बघायचे आहे. There was a well organized and very efficient system of army intelligence and espionage. Bahirji Naik was the chief of this branch. The accurate information that the obtained helped greatly in making the campaign, like the Surat campaign, successful. Shivaji spies found out
details information about the enemy camp. Shivaji Maharaj started no offensive unless he had gathered information from his spies. That is how he planned his campaign. तर बघा शिवाजी महाराजांचे हेर खाते कसे होते. शिवाजी महाराजांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर होते. बहिर्जी नाईक हा त्या हेर खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झालेली होती. कोणी? बहिर्जी नाईक यांनी आणलेल्या माहितीमुळे. शिवरायांचे हे गुप्त हेर शत्रूंच्या गोटात शिरून गोटातील खडा न खडा माहिती काढून आणत होते. तसेच कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवाजी महाराज त्या हेरांकडून बातम्या मिळवत आणि मग चढाईचा बेत आखत. डू यू नो? आपको पता है शिवाजी महाराज हैड अ डिसिप्लिन आर्मी. His soldiers treated women with respect. Shivaji Maharaj therefore came to be known as the protector of women. He had strictly warned his soldiers not to drink alcohol, not to trouble his subjects, and not to extort money from them. शिवरायांचे सैन्य हे कसे होते? शिस्तबद्ध होते. त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत होते. त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांना त्यांनी सक्त ताकीद दिली होती. डू यू नो अ फ्यू ऑफ द असोसिएट्स ऑफ शिवाजी महाराज? कान्होजी जेदे, वीर बाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर आणि और सिद्दी हलाल. शिवरायांचे काही सहकारी कान्होजी जेदे, वीर बाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिद्धोजी निंबाळकर आणि सिद्दी हलाल हे होते. त्यांचे विशेष सहकारी, त्यांचे विश्वासू मावळे होते. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्याचे व्यवस्थापन व तसेच आरमारचे म्हणजे नेव्हीचे व्यवस्थापन कसे केले होते, त्यांनी किती किल्ले जिंकले, प्रत्येक किल्ल्यावर त्यांनी किल्लेदार, सबनीस, कारखानीस कसे नेमले, त्यांना कोणते कामे दिली, तसेच त्यांचे कोणते हेर खाते होते, गनिमी कावा याच्यामध्ये त्यांनी काय केले, हे सर्व या पाठातून आपण शिकलो आहोत. हा पाठ तुम्ही सर्वांनी एकदा रीड करायचा आहे. थँक्यू.